चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज आपली टेस्ट नंबर 4 चा भाग 2 पाहत आहोत. चला सुरू करूयात आपण. चला, क्वेश्चन नंबर 31 काय आपला 80 ते 98 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती हे काढायचं आहे आपला. पण बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे रे. 80 ते 98 पर्यंत किती विषम संख्या आहे ते असणं खूप माहिती. ते काढण्यासाठी आपण काय करत होतो रे, काय करत होतो, भिन्न दोन संख्यांची काय रे, भिन्न दोन संख्यांची काय वजाबाकी. बरोबर, वजाबाकी भागिले किती रे 2. किती ती वजाबाकी दिली दोन संख्यांची, किती 18. 18 भागिले किती रे, 18 भागिले 2 म्हणजे किती 9. ओके, फरक किती आला दोघांचा 9. मग यासाठी फॉर्म्युला काय आपला, काय फॉर्म्युला, नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्यासाठी काय रे फॉर्म्युला काय, विषम संख्येची बेरीज काढण्यासाठी बेरीज भागिले काय रे 2 गुणले काय रे एकूण विषम संख्या. काय एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या. पहा आता किती एकूण विषम संख्या, बेरीज किती दोघांची 80 अधिक 98 किती रे, किती 9 8 17 100 भागिले किती रे 2 गुणले किती एकूण विषम संख्या किती आहे 9 काढलेले आपण. ओके, 9 भागा बरं लावगड वगैरे. चला, भागिले गुणले किती 9 भागा बरं. बे 8 किती रे 16 उरला 1 बे 9 18 किती झाले रे 89 गुणले 9 काय तो गुणाकार 9 9 81. आजचे किती आले 8 9 8 किती रे 72 72 ना 8 80 किती आली मग संख्या आपली, किती आली 801. बरोबर का, असं करायचं. आणि पहा मी सांगितलं असतं समसंख्यांची बेरीज करा, काय केलं असतं सेम एच केलं असतं, काही चेंज नाही. तुम्हाला शिकवलं ना फॉर्म्युले घेतले आपण, कसे घेतले होते आवडते फॉर्म्युले सर्वांना. पहा फॉर्म्युले काय घेतले होते आपण, पहा भिन्न दोन्ही संख्या जर सम असेल, भिन्न दोन्ही संख्या जर सम असेल, ओके, भिन्न दोन्ही संख्या जर विषम असेल तर कसं काढायचं होतं. पहा सम कसा काढत होतो आपण आणि विषम कसा काढत होतो. पहा सम काढण्यासाठी काय होतं आणि विषम काढण्यासाठी काय होतं. बरोबर, भिन्न दोन्ही संख्या सम, विषम काढण्यासाठी काय होतं. पहा भिन्न दोन्ही संख्या जर सम असेल तर आपला समसंख्या काढायची. काय होतं फॉर्म्युला रे आपला, फरक भागिले 2 काय पुढं फरक भागिले 2 अधिक 1. करेक्ट, फरक भागिले 2 अधिक किती रे 1. बस ओके. पहा इकडे सम काढल्या दोन्ही सम होत्या, इकडे पहा दोन्ही विषम आहे. विषम काढण्यासाठी काय मग तोच फॉर्म्युला काय रे फरक भागिले 2 अधिक किती रे 1. आता पहा दिलेल्या दोन्ही संख्या काय सम आहे, काढायची काय आपला विषम आहे. आता काय करणार आपण, आता काय करणार काहीच नाही, फरक भागिले 2 फॉर्म्युला काय आपला फरक भागिले 2. बस. आणि पहा दिलेल्या दोन्ही संख्या काय रे विषम आहे, काढायची काय समय, मग काय करणार सेम फॉर्म्युला आज काय रे फरक भागिले 2. बस. हे 4 गोष्टी लक्षात ठेवायचे, याच्या बाहेर काहीच नाही तुम्हाला. बरोबर ना, पाहिलं होतं आपण एकदम डिटेल मध्ये, तुम्हाला फॉर्म्युले पण एकदम व्यवस्थित लिहून दिले. ओके, कसे लक्षात ठेवायचे काय करायचं सगळं सांगितलं. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. चला, दोन संख्यांचा गुणाकार, आता लसावी मसावी मधला दोन संख्यांचा गुणाकार 21 60 आहे, मसावी 12 असल्यास लसावी किती. बरोबर नाही, हे पाहिलं होतं आपण. दोन संख्या भेटला आपण काय काढतो रे, 2 3 संख्या भेटला आपण काय काढतो लसावी आणि मसावी. या पद्धतीने लक्षात ठेवायचं होतं. ओके, पहा दोन संख्या भेटल्या काय करतो आपण लसावी आणि मसावी. मग पहा दोन संख्या म्हणजे कोणत्या रे, पहिली संख्या गुणले दुसरी संख्या जर भेटली आपण काय काढणार आहे लसावी आणि मसावी. बस झाला फॉर्म्युला तयार. लक्षात ठेवायची गरज आहे का, दोन संख्या भेटला आपण काय करतो लसावी आणि मसावी. लक्षात ठेवायचं फक्त का आपण दोन संख्या भेटला लसावी मसावी काढणार. बस. आता टाका दोन संख्येचा गुणाकार काय रे 21 60. पहा 21 60 लसावी किती आहे रे माहित नाही, मसावी किती आहे 12 आहे. ओके, काढायचं काय आपल्या इथं लसावी. 12 इथं काय काम आहे का, 12 त्याच्या घराकडे आणा ना. काय रे 21 60 भागिले किती 12. करा सॉल्व, किती लसावी तुमचा, किती लसावी. पहा 12 के 12. ओके 12 के 12 उरला किती रे
9 12 किती 96 किती आला रे 180 लसावी किती आला तुमचा 180 आलं उत्तरामध्ये 180 हे पहा 180 राहील लक्षामध्ये कसं काढायचं दोन संख्या भेटलं काय करणार लसावी आणि मसावी फॉर्म्युला पाठ नाही करता फक्त लक्षात ठेवायचं व्यवस्थित पहा सेम आहे दोन संख्याचा गुणाकार 588 आहे मसावी 7 असल्यास लसावी किती तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे मला कमेंट मध्ये सांगायचं ओके चला पहा 35 सेम सारखीच काय दोन संख्याचा गुणाकार 27 आहे लसावी 180 तर मसावी काढायचा काहीच नाही करत दोन संख्या भेटला आपण काय करतो रे लसावी आणि मसावी करतो बस तेवढंच वापरतो दोन संख्या मग कोणता पहिली संख्या गुणले दुसरी संख्या ते भेटलं काय काढणार आपण लसावी आणि मसावी बस फॉर्म्युला लक्षात ठेवायचाच नाही दोन संख्या लक्षात आलं डोक्यात आलं पाहिजे लसावी मसावी काढायचंय मला बस काय गुणाकार रे 2700 इक्वल टू काय रे लसावी किती दिलं 180 मसावी काढू शकतो ना आपण बरोबर नाही 180 काय नाही का मसावी सोबत त्याचं घरदार सगळं इकडे ना त्याला आहे ना इकडे गुणाकार इकडे काय होईल भागाकार करा 2700 भागिले किती रे 180 इक्वल टू किती मसावी फक्त भागाकार करायचंय 0 ला 0 कॅन्सल करू का मी ओके आता कितीच्या भाड्यामध्ये दोघं पण 9च्या दिसतंय ना आपल्याला 9च्या भाड्यामध्ये मग 9 दुने किती रे 18 9 त्रिक किती 27 किती 30 बरोबर परत 30 भागिले 2 किती रे 15 बे आणि हा किती 15 मग तुमचा मसावी किती आलाय रे 15 आहे का ऑप्शन मध्ये 15 ओके चला खालचा दोन संख्यांचा लसावी 255 आहे मसावी 1 आहे व पहिली संख्या दिली त्यांनी 17 तर काढायची काय दुसरी संख्या काहीच नाही दोन संख्या भेटल्या काय करतो आपण लसावी मसावी तेच वापरायचं दोन संख्या भेटल्या मग पहिली संख्या भेटली दुसरी संख्या भेटली यांच्या गुणाकारापासून काय करणार आपण लसावी आणि मसावी बस टाका किंमत फक्त काय पहिली संख्या रे 17 दुसरी संख्या माहिती का आपल्याला नाही ओके दुसरी संख्या माहिती का नाही लसावी किती दिलाय रे 255 दिलाय मसावी किती दिलाय रे मसावी किती दिलाय 1 बरोबर ना फक्त सॉल्व्ह करायचं तुम्हाला काढायची दुसरी संख्या मग 17 इथे काय काम आहे का 17 तिकडे न्यावं लागेल मग नेलं 17ला किती रे 255 गुणिले 1 भागिले किती रे 17 ओके भागिले किती 17 फक्त भागाकार करायचं व्यवस्थितपणे 17 ने भाग द्या बरं 255 ला 17 1 17 उरले किती रे किती उरले 8 किती झाले 85 17 पाचे मग मला सांगा दुसरी संख्या किती आली रे 15 तर एक दुसरी संख्या किती आली 15 व्यवस्थित सॉल्व्ह करायची आता पहा सेम आहे दोन संख्यांचा मसावी दिलाय लसावी दिलाय मसावी दिलाय पहिली संख्या 77 आहे तर दुसरी संख्या कोणती काढायची तुम्ही ओके दोन एक्झाम्पल घेतले आपण पुढे जाऊ चला आता खाली काय क्वेश्चन आहे एका रांगेत सचिन डावीकडून 13वा आहे तर राहुल उजवीकडून 13वा आहे ओके सचिन व राहुल यांची जागांची अदलाबदल केली सचिन डावीकडून 18वा झाला तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती कसं सॉल्व्ह करायचं पहा काहीच नाही करायचं कन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त काय एका रांगेत सचिन डावीकडून डाव्या साईडकडून आपल्या डाव्या हाताकडं माझ्याकडे पाहिलं डावा हात ओके इकडून कोण आहे रे सचिन किती आहे इकडून 13वा आहे किती आहे 13वा आहे मग त्याच्या साईडला मुलं किती रे 12 करेक्ट डाव्या साईडला मुलं किती 12 तो 13वा आहे ना ओके नंतर काय सांगितलं राहुल उजवीकडून 13वा आहे राहुल उजवीकडून 13वा आहे पण तो कुठे आहे माहिती का आपल्याला नाही मग इथं घेऊन टाकतो मी सध्या पुरता त्याची एक्झॅक्ट जागा कुठे मला माहित नाही इथं घेऊन टाकतो किती रे 13वा आहे म्हणजे इकडे किती मुलं रे 12 कोण आहे राहुल ओके ही एक रेशिओ म्हणजे काय रे 1 आहे ते बरोबर ना 1 आहे चला नंतर काय झालं सचिनची राहुलची काय केली जागांची अदलाबदल केली म्हणजे काय रे सचिनला इथं आणलं राहुलला इथं आणलं म्हणजे कसं राहुल इथं आलाय सचिन इथं आलाय करेक्ट दोघांच्या जागांची अदलाबदल केली चला अदलाबदल केली चला काय म्हणतात ते तर सचिन डावीकडून किती आहे 18 आता सचिन कुठे येतोय बरोबर ना तो डावीकडून किती आहे रे 18 आहे मग तिच्या डाव्या साईडला लोक किती 17 करेक्ट तो 18 आहे ना त्याचा एक ओके आणि त्याच्या उजवीला किती लोक होते रे 12 हे पाहिजे 12 आहे का 12 तुम्हाला काय विचारलं रांगेत एकूण विद्यार्थी किती पहा मोजा 12 आणि 17 किती रे 29 आणि एक किती 30 समजलंय का 30 असं करायचं काहीच नाही वेळ त्याच्यामध्ये आणि पेपरला विचारला जातो पोलीस भरतीमध्ये हा क्वेश्चन चला पाहू काय अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5 12 15 ने भाग दिल्यास बाकी 4 उरते आपण एक कन्सेप्ट पाहिली होती काय रे बाकी उरण्याची बरोबर ना मग एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार आपण ऐका या 3 गोष्टी दिल्या त्या 3 गोष्टीचा काय करणार आपण आधी लसावी काढणार काय रे 12 5 12 आणि 15 यांचा काय काढणार लसावी किती येतो लसावी यांचा
60 माहिती लसावी कसा काढतो कॉमन काय याच्यामध्ये काय कॉमन काहीच नाही तिघामध्ये मग दोघांमध्ये आहे ना 5 आणि 15 किती कॉमन आहे रे 5 5 एके 12 आहे तसाच बोला 5 3 आता परत तिघामध्ये किंवा दोघांमध्ये काय कॉमन आहे का 12 आणि 3 कॉमन आहे का नाही मग करावं लागणार आपला 3 घेतला एक आहे तसा 3 चौक 12 3 एके 3 आता पहा 1 4 1 काय कॉमन आहे का रे नाही भाग जाऊ शकतो यांना नाही थांबून घ्यायचं कारण काय आपल्याला लसावी काढावर लसावी सगळ्याचं किती येतं 3 5 15 15 चौक किती 60 लसावी किती आला रे 60 आलाय ते काय म्हणतात बाकी 4 उरते म्हणजे काय 4 किती एक्स्ट्रा आहे का नाही 4 काय एक्स्ट्रा आहे मग अशा 4 काय याच्यामध्ये मिळवायचे बस 4 मिळवले किती झाले रे 64 मग पहा 64 ती संख्या लहानात लहान 60 आहे ओके तिच्यात 4 मिळवून 64 होते तर सगळ्यांनी भाग जातो आणि 4 बाकी उरते बरोबर ना पहा 60 ला 5 ने भाग जातो का रे 60 ला 5 ने भाग जातो का जातो ना 12 ने 15 ने पण जातो पण त्यात जर 4 मिळवले 64 तर भाग जातो कशाने नाही आपल्याला ती संख्या शोधायची होती 64 बस चला खाली पहा काय एका रांगेत प्रज्वल डावीकडून 5वा क्रमांक आहे ओके डावी साईड कुठे रे फळ्याकडे पाहिल्यानंतर आपल्या डाव्या हाताला पहा या साईडला किती आहे प्रज्वल डावीकडून किती आहे 5वा आहे कोण प्रज्वल तो जर 5वा असेल तर त्याच्या डाव्या साईडला लोक किती रे 4 करेक्ट 4 घेतले बोला काय रे 5वा असून त्याच्या उजवीकडे 12व्या क्रमांकावर कोण आहे रे निखिल आहे 12व्या क्रमांक उजवीकडे आपल्या उजव्या हाताकडे कोण आहे रे निखिल 12व्या क्रमांकाला आहे म्हणजे काय निखिलच्या साईडला किती आहे प्रवीण पर्यंत 11 तो 12 आहे ना बरोबर नाही नंतर काय म्हटलंय उजवीकडून 14 आहे कोण निखिल उजवीकडून किती आहे 14 उजव्या हाताकडून किती आहे 14 आहे मध्ये ज्या उजव्या हाताला किती लोक रे 13 तो स्वतः 1 14 आहे ना ती रेष 1 ओढतोय त्याचा अर्थ 1 पहा तर रांगेत एकूण मूल्य किती बस मोजा तुम्ही 13 आणि 11 किती रे 24 24 आणि 4 28 29 आणि 30 किती मुलं आहेत 30 फॉर्म्युला वगैरे पाठ न करता एकदम लॉजिकल पद्धतीने आपण असं करायचं समजलं डोक्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही एकदम समजलं असं करायचं चला पहा काय रे परत आली अशी लहानात लहान संख्या सांगा जिला 16 ने भागल्यास बाकी किती उरते 5 12 ने भागल्यास बाकी किती उरते 1 आणि 24 ने भागल्यास बाकी किती उरते 13 मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवली की काहीतरी उरते बरोबर आहे ना काहीतरी उरते त्यावेळेस आपण काय करतो रे लसावी काढत होतो जो लसावी आला त्याच्यामध्ये काय रे यांचा जो काय कॉमन डिफरन्स असेल तो त्याच्यामध्ये काय करतो आपण मिळवत होतो बरोबर नाही मग लसावी कसं काढायचं अगोदर काय दिलं ते 16 होते 16तून काहीतरी उरता सोडून दिले चला 12 आहे 12तून काहीतरी उरता सोडून दिले चला 24 आहे 24 मधून काहीतरी उरता सोडून दिले या 3 गोष्टींचा काय करायचं आपला आधी लसावी काढायचा पहा 16 12 आणि 24 यांचा काय काढायचं रे लसावी काढणं एकदम सिंपल आहे आपण शिकलोय बऱ्याच वेळा यांच्यामध्ये तिघांना कशाने भाग जातो तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जो म्हणतो कशाने भाग जातो 4 ने जातो पहा 4 चौक किती रे 16 बरोबर 4 पे 12 बोला 6 चौक 24 आता तिघांना जातो का रे नाही दोघांना जातो ना दोघांना जातोय चला कितने जातो दोघांना 3 ने जातोय 4 घेतला आहे तसाच 3 ला 1 3 दुने 6 आता जातो का रे परत तिघांना दोघांना जातो का द्या मग दोघांना कितने रे दिलं 2 दुने हा 1 आणि 2 1 आता कशाने जातो का आता काय लसावी काढतो सगळ्यांचा काय गुणाकार का करा गुणाकार सोपा आहे गुणाकार 4 पे किती रे 12 दुने 24 दुने किती आला लसावी किती आला 48 बरोबर आता काय करायचं यांच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती म्हणजे सारखा डिफरन्स किती तो पाहिजे पहा काय होतं रे सुरुवातीला 16 ने भागल्यास बाकी किती उरते 5 12 ने भागल्यास बाकी किती उरते रे 1 24 ने भागल्यास बाकी किती उरते रे 13 यांच्यामधला फरक सारखाच आहे तो कितचा आहे ते पाहायचं ओके पहा आता 16तून 5 गेले किती राहिले रे 11 12तून 1 गेला 11 14तून 13 गेले 24 मधून 13 गेले 11 सांगा मला सांगा फरक सामायिक किती 11 सगळ्यांचा मग काय करायचं फक्त 48 मध्ये किती ऍड करायचे वजा करायचे करेक्ट काय करायचे वजा करायचे किती रे 11 बरोबर किती उत्तर आता 37 करेक्ट 37 आलं उत्तर 37 वजा करायचे ओके 37 बाकी जर असेल तर तिथे काय 4 मिळवणार आपण पण इथं काय काहीतरी उरतंय त्यावेळेस काय करणार वजा करणार पहा खालची कन्सेप्ट अशी लहानात लहान संख्या सांगा जिला 8 ने भागल्यास बाकी 5 उरते 12 ने भागल्यास 9 उरते आणि 15 ने भागल्यास 12 उरते सेम क्वेश्चन याच्यासारखा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे कमेंट मध्ये मला उत्तर द्यायचंय ओके चला पुढचा भाऊ आपण पहा आता
काय रे दशांश चिन्हाचा लसावी कसा काढायचा. ओके, ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे, बरेच मुलं इथं चुकतात. पहा कसं काढायचा, काहीच नाही करायचं. काय एक्झाम्पल आपलं 0.15 0.11 आणि 0.3. मला सांगा दशांश चिन्हामध्ये या गणितामध्ये दशांश नंतर सगळ्यात जास्त घर कुठे आहे रे. पहा इथं आणि इथं किती घर आहे, 2 घर आहे. ओके, मग काय करायचं, सगळ्या दशांश नंतर किती घर वाढायचे, प्रत्येकाचे सारखे घर करायचे किती 2-2. पहा पण मी किती घर आहे 0.15 0.11 करेक्ट. नंतर काय रे 0.3. आता पहा इथं 2 घर आहे, इथं 2 घर आहे, मग इथं एकच काय ठेवायचं, इथं पण 2 घरे करावं लागतील ना. मग याला एक घर वाढवायचं म्हणजे 0 देऊन टाकला, किती झाले इथं 30. आता लसावी करताना काहीच नाही करायचं, दशांश चिन्ह नाही असं समजून चालायचं. काय दशांश चिन्ह नाही, पहा इथं दशांश चिन्ह नाही म्हणजे किती व्हॅल्यू रे 15, ही किती आहे 11 आणि ती किती आहे पुढची रे 30. ओके, चला यांचा काय काढायचं आपल्याला लसावी. कसं काढणार आता लसावी. पहा इथं 15 आहे, इथं 11 आहे, इथं 30 आहे. तिघांना भाग जातो का रे, नाही जात. का 11 मूळ संख्या आली बरोबर ना. मग आता दोघांना जातो का रे, जातो ना. 15 1 11 आहे तसाच, 15 दुने 30. आता पहा जातो का, नाही जाणार. का इथं मूळ संपलं ना काम. मग लसावी काढते, मग सगळ्यांचा काय करायचा, गुणांचा काय करायचा, गुणाकार करायचा. ओके, पहा करा. पण पहा गुणाकार करताना सिंपल पद्धतीने करायचा. ओके, पहा 15 गुणले 2 किती रे 30 आणि 30 गुणले 11 किती, 11 जुने किती रे 30. झाला का नाही सिंपल गुणाकार. तुम्ही जर केला असता पहा 15 गुणले 11 कुठेतरी गेला असतं, किंवा 11 गुणले 2 किती 22, परत 22 गुणले 15 केला असता. त्यापेक्षा काय करायचं, पहा 15 जुने 30 गुणले 11 0 आलाय, मला गुणाकार करणं सोपं आहे. थोडं स्मार्ट पद्धतीने वागायचं. किती आला आहे आपला 330. लसावी किती आला 330. पण आला लसावी आहे का रे, आहे का. आपण काहीतरी घेतलं होतं ना, कोणाकडून काहीतरी घेतलं मग त्याला पुन्हा रिटर्न द्यावं लागेल ना. काय घेतलं होतं रे, 2 दशांश चिन्ह घेतले होते. आठवतं का 2 दशांश चिन्ह घेतले होते, ते मागे देऊन टाकायचे का नाही. आता मग द्या ना 1 2 देऊन टाकले माग. किती आलं तुमचा लसावी 3.3 किंवा 3.30 असं पण म्हणू शकता. ओके, पहा 3.3 आहे का उत्तर, हे तुमचं उत्तर. समजलं. त्याच पद्धतीने खालची मसावी कसा करायचा, सेम यासारखाच. जणांना आता काढायला, चला तुमच्यासाठी ते होमवर्कला कमेंट मध्ये टाकायचं मला. चला पहा आता इथं पुन्हा मसावी आलाय पॉईंटचा. पॉईंट नंतर सगळ्या ठिकाणी घर काय सारखेचे. ओके, आणखीन सोपं झालं माझ्यासाठी. घर जर सारखे असेल तर डायरेक्ट पॉईंट नाही असं समजून चालायचं. किती रे 14, नंतर किती 16, नंतर किती रे 20. पहा दशांश नंतर इथं 2 घरे, इथं 2 घरे, इथं पण 2 घरे, बरोबर का नाही. मग इथं मला दशांश घर सेम करायची काही गरज आहे का, नाही. फक्त सॉल्व्ह करायचं. यांचं काही नसतं रे. 5 16 14 20 कितने भाग जातो, 2 ने भाग जातो. 4 ने कसं जाईल 14 आहे ना. चला 2 ने दिला 7 8 आणि किती रे 10. आता तिघांना जातो का रे, तिघांना जातो का, नाही. दोघांना जातो ना, 8 ला 10 ला. 2 ने जातो ना, बरोबर ना. 2 ने जातो ना, 2 ने जातो ना. चला 2 ने जातोय बरोबर. चला 2 ने जा 7 2 चौक 8 2 पंचे 10 करेक्ट. आता जातो कशाने, 2 मूळ संख्या आल्या 5 7 आणि 5 भाग जायला चान्सच राहिला नाही काय. ओके, पहा आता मग लक्षात काढता सगळ्यांचा काय रे गुणाकार करा बरं. पहा 2 2 4. ओके, 4 7 किती रे 28 आणि 4 5 किती 20. पहा 28 गुणिले 20. मी 5 सेकंदच्या आतमध्ये उत्तर काढू शकतो. कसं 28 गुणिले 56 आणि किती रे 0. किती आलाय 560. समजतं ना, स्मार्ट पद्धतीने जायचं. 0 आला म्हणजे तुम्हाला उत्तर काढायला सोपं जातं. पहा 560. पहा 560 काय आलाय तुमचा रे लसावी आलाय का, नाही आला, बरोबर ना. 560 येतो लसावी आता, बरोबर. त्या पॉईंट घेतले होते का आपण, पण इथून काढून टाकले ना 2 पॉईंट, ते द्यावं लागेल ना. मग किती 5.6. 2 पॉईंट काढून टाकले तिथं, पॉईंट द्यावं लागेल त्यांना, देऊन टाकले आपण. किती आलं 5.6. कुठं उत्तर 5.6 आले, बरोबर. समजतं सगळ्यांना. चला पहा आता 91 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या काढायची. कशी काढणार, त्रिकोणी संख्या आहे. पहा त्रिकोणी संख्यावरून पाया काढतो आपण, बरोबर ना. पाया काढतो, कसा काढतो पाया त्रिकोणी संख्येवरून आपण. त्रिकोणी संख्येला काय करतो, डबल करतो. त्याच्या अगोदरची पूर्ववर्ग संख्या काय ती लक्षात घेतो आपण. पहा 91 ला काय करायचं रे, डबल करायचं. 91 गुणले किती 2. किती झाले रे, किती झाले 9 9 18 आणि किती 182, बरोबर. चला 182 आला. 182 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या रे 169. कितीचा वर्ग आहे 13चा. 169 पहा कितीचा वर्ग आहे 13चा. मग मला सांगा या
त्रिकोणी संख्येचा पाया किती आला रे 13. काढायची किती नंतरची 10वी म्हणजे 13 मध्ये काय करायचे रे 10 मिळवायचे का नाही मिळवा. 13 10 किती रे 23. मग सांगा एखाद्या संख्येचा जर पाया 23 भेटला तर आपण त्रिकोणी संख्या काढणार का नाही. काय करणार 23 ला 24 ने गुणणार भागणार 2 ने. मग पहा 23 गुणले किती रे 24 भागिले किती 2 भागा 2 ने कशाला भागतो तर समसंख्येला बेळकवे 12 दुने 24. आता 23 गुणले 12 12चा पाडा आपला येतोय सोपं आहे करणं. पहा किती रे 12 किती 36 12 दुने किती 24 24 आणि 3 24 आणि 3 27. मग तुमची ती संख्या कोणती आली रे आहे का कुठं इथे पहा 276. एकदम सिंपल आहे. पायावरून कशी काढायची आणि त्रिकोणी संख्येवरून पाया कसा काढायचा. आता हीच कन्सेप्ट असली अगोदरची 10वी काढायचं काय केलं असतं रे या पायामधून काय 10 वजा केले असते आपण आणि आपली संख्या येऊन गेली असती. ओके